भांडण लागलं आणि ते भांडण सोडवण्यासाठी भगवान शंकर ज्योतिर्मय स्तंभाच्या रूपाने त्या दोघांच्या मध्ये प्रगट होत आहे। ज्या वेळेला तो स्तंभ त्या ठिकाणी प्रगट झाला, या दोघांचं भांडण तर थांबलं, पण आता दोघेही विचार करत आहेत की हा खांब एवढा मोठा आग्नेय स्तंभ त्या ठिकाणी निर्माण झाला, तर हा काय प्रकार आहे। मग ज्या वेळेला या दोघांमध्ये चर्चा झाली, विष्णू भगवंताने सांगितलं म्हणे ब्रह्मा तू काय कर, या स्तंभाचा शेवटचा टोक अर्थात वरचा टोक कुठे आहे त्याचा तू शोध घे, आणि मी या स्तंभाचा खालचा म्हणजे सुरुवात कुठून आहे त्याचा मी शोध घेतो। श्वेत वराहाच्या रूपाने विष्णू भगवंत खाली जात आहेत आणि श्वेत हंसाच्या रूपाने ब्रह्मदेव वरचा टोक शोधण्यासाठी निघाले। बरेच दिवस त्यांचे निघून गेले, ब्रह्मदेवालाही वरचा टोक सापडला नाही आणि विष्णूला सुद्धा सुरुवात कुठून आहे त्या स्तंभाची त्याचा शोध लागला नाही। विष्णू भगवंताने विचार केला की आपल्याला काही याची सुरुवात काही कळायला मार्ग नाही। विष्णू भगवंताने माघार घेतली आणि परत निघाले। इकडे ब्रह्मदेव वरती जात आहेत। ब्रह्माने विचार केला आपल्याला काही याचा शेवट लागत नाही म्हणे, शेवट काही शोध लागत नाही, चला म्हणे आपणही आता रिटर्न जाऊया। पण ब्रह्मदेवाने थोडस कपट केलं त्यावेळेला, म्हणे मला शोध लागला नाही हे फक्त मलाच माहिती आहे, आणखी कुणाला माहित नाही। मग आपण विष्णूला सांगितलं पाहिजे म्हणे की मी वरचा टोक शोधून आलो, कारण त्यांच्या दोघांमध्ये ठरलेलं होतं ज्याला या स्तंभाचा शेवटचा टोक शोधता येईल तो श्रेष्ठ ठरेल। भांडण चालू होतं ना कोण मोठा। ब्रह्मदेवाने विचार केला की आपण विष्णूकडे जाऊन सांगू शकतो म्हणे की मी वरचा शोध घेऊन आलोय, आणि साक्षीदार म्हणून एक केवड्याचं फूल घेतलं। साक्ष देण्यासाठी केवड्याचं फूल घेतलं आणि एक गोमाता घेतली साक्ष देण्यासाठी, आणि आले विष्णू भगवंताच्या जवळ। विष्णूने सांगितलं काय ब्रह्मा लागला का शोध वरचा? ब्रह्मदेवाने सांगितलं हो म्हणे मी वरचा टोक शोधून आलोय। खरं वाटत नसेल तर साक्षीदार म्हणून गाईला आणले म्हणे। गाईला विचारलं विष्णूने का ग गोमाता तू पाहिलंस का याने वरचा टोक शोधलेला? त्यावेळेला गोमातेनं ही मान हलवली, हो म्हणे। असंच वर्णन शिवपुराणामध्ये। केवड्याला विचारलं, केवड्यानंही साक्ष दिली, हो म्हणे ब्रह्मदेवाने शेवटचा टोक शोधलेला आहे। विष्णू भगवंताने मात्र खरं बोलले। विष्णूने सांगितलं ब्रह्मा मला काही याची सुरुवात सापडली नाही, खाली याची सुरुवात कुठून आहे याचा शोध काही मला लावता आला नाही। आणि हा सर्व संवाद भगवान शंकर त्या ज्योतिर्मय स्तंभातून त्या अग्नि स्तंभातून ऐकत होते। भगवान शंकर मनात विचार करत आहेत की विष्णू भगवंत हे खरं बोलतायत, माझा पुत्र आहे, खरं बोलतोय। आनंद झाला भगवान शंकराला, पण ब्रह्मदेवाचा राग आला। ब्रह्मदेवाने कपट केलं, खोटं बोलतोय ब्रह्मदेव। आणि मग त्या ज्योतिर्मय स्तंभातून भगवान शंकर स्वतः प्रगट झाले। विष्णू भगवंताला आपल्या हृदयाला लावलं, आनंद वाटला, खरं बोलले। आणि ब्रह्मदेवाकडे रागारागाने पाहिलं, ब्रह्मा अरे तू खोटं बोलतोयस म्हणे, तुलाही याचा शेवट शोधता आला नाही, तू खोटं बोलतोयस, तुला माझा शाप असेल की तुझ्या मूर्तीची पूजा कुठेही केल्या जाणार नाही, आणि ज्या मुखाने तू खोटं बोलतोयस ना ते मुखही त्या ठिकाणी कापल्या जाईल। त्याची पुढची कथा आपण पाहणार आहोत। कुठेही तुझ्या मंदिर नसणार आहे, तुझी मूर्तीची पूजा नसणार आहे। ब्रह्मदेवाला वाईट वाटलं, ब्रह्मदेव शरण आला, महादेवा चूक झाली म्हणे माझी, मला माफ करा, काहीतरी उपशाप द्या। त्यावेळेला महादेवाने सांगितलं म्हणे ब्रह्मा तुला उपशाप म्हणून एक वरदान देतोय म्हणे की तुझं एक ठिकाणी फक्त मंदिर असेल, एकाच ठिकाणी ब्रह्मदेवाचं मंदिर आहे। कुठे आहे?
पुष्करला. बरोबर. पुष्कर या क्षेत्रामध्ये फक्त ब्रह्मदेवाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं एकाच ठिकाणी, अन्य ठिकाणी ब्रह्माचं मंदिर नाहीये. हा महादेवाने दिलेला शाप आहे. आणि ज्या वेळेला गोमातेकडे पाहिलं महादेवाने, गाई सुद्धा खोटं बोलली होती. त्या गायीकडे पाहिलं महादेवाने आणि गायीला सांगितलं, हे बघ, तू सुद्धा खोटी साक्ष दिलीस ना, ज्या मुखाने तू साक्ष दिलीस ना खोटी, माझा शाप असेल, तुझ्या मुखाची पूजा कधी होणार नाही. काही शाप मिळाला गायीला. म्हणून तेव्हापासून गायीच्या मुखाची पूजा नाहीये, गायीची पाठीमागून पूजा केली जाते. हे कुणाकुणाला माहिती आहे. आपण पूजा गायीची समोरून मुखाने पूजा करत नाही, गायीची पाठीमागून पूजा आहे. गायीचं दर्शन जरी घ्यायचं असेल ना, तिच्या पाठीचं दर्शन घेतल्या जातं, मुखाचं नाही. हा महादेवाने गायीला दिलेला शाप आहे. आणि ज्या केवड्याच्या फुलाने साक्ष दिली होती ना खोटी, त्याला सुद्धा शाप दिला महादेवाने. खोटी साक्ष देतोयस म्हणे, जा म्हणे, माझा शाप असेल, तू कधीही माझ्या पूजेत चालणार नाही. तेव्हापासून केवड्याचं फूल हे महादेवाच्या पूजेमध्ये चालत नाही. उपशाप मागितला केवड्याच्या फुलाने. त्यावेळेला केवड्याच्या फुलाला उपशाप दिला की एक दिवस, वर्षातून एक दिवस फक्त तुला मी स्वीकार करेल तुझा. हरतालिकेला, हरतालिकेची जी पूजा करतो ना आपण, त्या दिवशी केवड्याचं फूल महादेवाला वाहिल्या जातं. अन्य दिवशी महादेवाला केवड्याचं फूल चालत नाही. आणि ज्या वेळेला ब्रह्मदेवाला शाप दिला, गायीला शाप दिला, केवड्याला शाप दिला, आणि जेव्हा भगवान विष्णूकडे पाहिलं महादेवाने, महादेवाला आनंद झाला. माझा पुत्र विष्णू खरं बोलला, तुला वरदान असेल म्हणजे तू सतत माझ्या हृदयात राहशील आणि मी सतत तुझ्या हृदयात राहील. एक एकाचे हृदयी, संतांनी वर्णन केलंय, दोघही एकमेकांच्या हृदयात राहतात. कशाप्रमाणे? तर गोडी साखरेच्या ठाई. जसं गोडी आणि साखर एकत्र राहतात ना एकत्र. आता एखाद्याला जर शुगरचा त्रास असेल पण त्याला साखर खूप आवडत असेल, तो जर तुम्हाला म्हटला साखर द्या मला पण त्यातली तेवढी गोडी बाजूला करा, करता येईल का? नाही करता येणार. जसं साखर आणि गोडी एकाच ठिकाणी राहतात, तसं भगवान विष्णू आणि भगवान शंकर हे एकमेकांच्या हृदयामध्ये राहतात. संतांनी सांगितले की या दोघांमध्ये जर भेद करत असाल ना तर पापाचे भागीदार व्हाल. म्हणून भगवान विष्णू आणि भगवान शंकर हे दोघं एकच आहेत. हरिहरा भेद नाही नका करू वाद. त्या दोघांमध्ये भेद नाही आहे. विनाकारण आपण कधी कधी वाद करतो. आजही शिवकांची आणि विष्णुकांची हे दोन क्षेत्र आहेत. शिवाचे भक्त महादेवाला मानत त्या ठिकाणी विष्णूला मानत नाही, आणि विष्णूचे भक्त महादेवाला मानत नाही त्या दोन क्षेत्रामध्ये. पण संतांनी लिहून ठेवले गड्या, हे दोघं वेगळे नाहीच आहेत. राम प्रभू भगवान शंकराला आपलं इष्ट देव मानताय. रामेश्वर आपण 12 ज्योतिर्लिंगामध्ये ऐकणारच आहोत. राम प्रभूने प्राण प्रतिष्ठा केलेली महादेव रामेश्वराची, म्हणजे राम ज्याला आपला ईश्वर मानतोय तो म्हणजे रामेश्वर. आणि महादेव माझा भोलानाथ जिथे कुठे बसेल ना तिथे दुसरे कुठल्या देवाचं भजन नाही. कुणाचं भजन? रामप्रभूचं भजन. भजन करी महादेव आणि राम पूजी सदाशिव. हे दोघं वेगळे नाहीये. भगवान शंकराला आनंद झाला आणि मग या दोघांनीही भगवान शंकराची त्या रात्री पूजा केली. भगवान विष्णूने आणि ब्रह्मदेवाने दोघांनीही महादेवाची ज्या रात्री पूजा केली ना ती रात्र होती महाशिवरात्री. ज्या रात्री महादेव स्वतः ब्रह्मा आणि विष्णूसाठी प्रगट झाले त्या रात्री या दोघांनीही रात्रभर महादेवाची पूजा केली. तेव्हापासून महाशिवरात्रीच्या दिवशी त्या रात्री रात्रभर महादेवाची पूजा केली जाते. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. आणि मग ज्या वेळेला
या दोघांच्या पूजेला प्रसन्न होऊन महादेवाने या दोघांना वरदान दिले. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मा तू आता त्या ठिकाणी सृष्टीचा विस्तार कर, सृष्टी निर्माण कर. आणि विष्णू भगवंताला सांगितलं तू या सृष्टीचं पालन कर. काय कर? पालन कर. ब्रह्माला सृष्टीचा विस्तार करायचा सांगितलं, विष्णूला पालन करायचं सांगितलं आणि स्वतः सृष्टीचा संहार करते झाले. प्रलयाची वेळ जेव्हा येईल ना, ज्या वेळेला सृष्टीचा विनाश करायचा असेल ना, त्यावेळी परत मी अवतार घेईल आणि सृष्टीचा विनाश करेल, प्रलय करेल. हे काम महादेवाने स्वतःकडे घेतलं. आणि आता दोघांनाही वरदान दिले. दोघांनीही चरणावरती नतमस्तक झाले आणि महादेवाने दोघांना आशीर्वाद देऊन भगवान महादेव त्या ठिकाणी अदृश्य झाले. अशी ही भगवान महादेवाच्या प्रागट्याची कथा सूतजी महाराज सौनकादिकांना सांगतात.